अरे किरण, आज जेवायला काय? चिकन. चिकन? मला कटाळा आलाय होता. काय? हा, काय नाही. चिकन? सासरवाडी मध्ये येऊन बी चिकन? 4 दिवस झालं चिकन खातोय. चिकनची दुकान टाकले काय ह्यांनी? मटणाचा विषय घ्याय ना. मटण कुठे मटण? अर मोठा मेवना, ह्या माणसाकडून आता मटणाची सोय करून घेतो. ओ मेवणे, इकडे. बोला ना दाजी. मी काय म्हणतोय मेवणे, तुमच्या गावामध्ये कोंबड्यांची लोकसंख्या जास्त आहे का? नाही हो. अच्छा, मग मला सांगा, बकरे तिथून विलुप्त झालेत का? नाही हो. अहो मग 4 दिवस झाला आम्हाला येऊन तुम्ही चिकनच चारताय. मटणाचं बघा की एखाद्या वेळेस. तसं नाही हो दाजी, मटणाची दुकान एकच आहे आणि ती पण लय लांब आहे, त्यामुळं अन्न व्हाय ना बघा मटण. आईला काय करावं गड्या आता, मटण तर खायचंच. आयडिया. खुजली है भाई, खुजली है भाई, खुजली है. अहो दाजी, काय झालं एवढं का खाजवायले? अहो काय झालं माहितीये का, जास्त चिकन खाल्लं ना मला ॲलर्जी आहे, त्यामुळे मी म्हणू लागलो चिकनचा लय कटाळा आलाय. ऍक्च्युली मला कटाळा नाही आला, पण मी जर आज खाल्लं ना तर मला लय खाजून, त्यामुळे म्हणलं जरा मटणाचं बघा. अहो तसं सांगा ना, तुम्हाला ॲलर्जी म्हणून लगेच लावतो मटणाची सोय. लावा बरं. काय हो मामा, बोला ना. बबल्यान, तुम्ही गाडीवर जा आणि 1 किलो मटण आणा. ओके मामा. अभी मजा आएगा ना भिड़ो. अर्ध्या तासानंतर आले ना पोरा हो, कुठे मटन? अहो काका, आम्ही जास्त तर मटण संपून गेलं. अरे यार, आजच संपायचं होतं मटन. आज मी चिकनच खावं लागते काय की. आता काय करावं, एक तर दाजीला चिकनची ॲलर्जी आणि त्यात मटण पण भेटाना. जाय ह्यांच्यासाठी वांग्याची भाजी बनवायला लाव. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. भारी मिस्टेक हो गया सर, एकदम बलंडर हो गया.